समाधानी लढत आपण या ठिकाणी पुढे घेऊन जात आहोत। गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल। गोलंदाज भाई शेडगे, बॅट्समॅन करता छक्का मारा 200 रुपये प्रत्येक छक्का। चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, वन बाउन्स चौकार। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचे पारितोषिक असेल। आशिष नाखवा यांच्या माध्यमातून फलंदाजी करणाऱ्या संघासाठी असणारे पारितोषिक आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिला सुरू केले आपण पाहतोय। गोलंदाजच्या मोर्चावरती भाई शेडगे त्याच्या माध्यमातून गोलंदाजी सुरू आहे। फलंदाजी करणारा हा फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच रोनित नाखवाच्या बॅट मधून आलेला फटका। या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना काही रेस्ट्रिक्शन्स आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याबरोबर दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तुल्यबळ आहेत। किंबहुना या संघामध्ये असलेले 11 खेळाडू, त्यांची ताकद आणि असणारे संघ प्रतिनिधी, त्यांच्या स्ट्रॅटेजीज, या सर्व गोष्टी तुम्हाला शेवटपर्यंत अनुभवायला मिळतील। गोलंदाज भाई शेडगे यावेळेस मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एकदा डॉपलकावरती जरूर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्लीन स्वीप करणारा फलंदाज सूर्यकुमार यादव याची आठवण करून देणारा फटका आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। कारण अतिशय टेक्निकली स्ट्रॉंग आणि फेवरेट स्ट्रोक जर आपण त्याचा पाहिला तर मला असं वाटतं स्कूप नंतर असेल तो म्हणजे स्वीप, मग ती पॅडल स्वीप असेल, स्लॉक स्वीप असेल, अत्यंत चांगला तो खेळत असतो। हे बरेचसे जे स्ट्रोक आहेत ते टेस्ट क्रिकेटमध्ये आत्मसात केले सुद्धा आपण पाहतोय। यावेळेस मात्र फटका मैदानावरती फसलाय। चेंडूवरती क्षेत्ररक्षक होता रितेश यादवच्या हातामध्ये हा चेंडू जरूर लागला होता, मात्र नशीब हुलकावणी देतं ते असं, कारण बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात अशा काही गोष्टी अगदी हातामध्ये येऊन सुद्धा तो घास तोंडापर्यंत लागत नाही। आपण पाहिलं की नक्कीच एक स्टेज ज्यांनी सजवलाय अल्पेशजी यांच्या माध्यमातून स्टेज सजवण्यात आलाय। नक्कीच आपण डेकोरेशन बघतोय, त्यांचं नक्कीच स्वागत होते। अल्पेश यांचं स्वागत होते, नक्कीच यांनी स्टेज सजवून दिलाय। अतिशय सुंदर बघायला मिळते शाल समीर ठाकूर यांच्या हस्ते, नक्कीच स्वागत होताना पाहतोय। शाल, मायाची शाल, तोत्सोबत कुंडी आणि चषक, एकविरा बलून डेकोरेटर्स नक्कीच आपण पाहतोय। अतिशय सुंदर बलून डेकोरेशन आपण पाहायला मिळते। सकाळी 6 वाजल्यापासून ते नक्कीच कार्यरत आहेत। नक्कीच एकटे काम करत होते। चला आपण वळूयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेला, ज्या ठिकाणी रोनितच्या पाठमधून फटकेबाजी आता मात्र करायला सुरुवात झाली आहे। सुरुवात जर आपण पाहिली तर अत्यंत चांगली आणि दिमागदार केली, त्याच्या बॅटमधून चौकार आला, त्यानंतर एक षटकार आला आणि स्वीप करत असताना एक अत्यंत चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेटर असं म्हणून रोनित नाखवाला आपण पाहतोय, ज्याच्या पाठमधून आला षटकार। एका बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर, दुसऱ्या बाजूला गावदेवी गोंधळपाडा, या दोन संघाच्या दरम्यान ही लढत आपण पाहतोय। प्रामुख्याने अत्यंत चांगली ही स्पर्धा आपण भरवली गेली आहे। मी आयोजकांचं कौतुक करेन, कारण पूर्णतः रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये असंख्य असणाऱ्या अडचणींना सामोरे जात या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी केलेला हा घाट आपण पाहतोय। हा सर्वात मोठा महासंग्राम आहे। फुलटॉस चेंडूवरती आता मात्र मिस टाइम जरूर झालाय, स्ट्राइक रोटेट होती आणि रिस्की आणि चिकी सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय। रिस्क घेतली गेली आहे। आयुष्यामध्ये रिस्क घेताना कधीच मागे पुढे बघू नका, कारण जर हरलात तर नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आणि जिंकलात नक्कीच तुम्ही यशस्वीच्या होण्याच्या वाटेवरती असाल। आणि जर तुम्ही रिस्क घेतली नाही तर तुमच्या मनामध्ये शल्य राहील की आपण ते करायला हवं होतं। अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील। आजच ध्येयपूर्तीच्या विचारांनी नवीन पावलं टाका आणि आपल्या स्वतःला सिद्ध करा। वळत मैदानाच्या दिशेला पुन्हा एकदा ब्लॉक लाईन वरती होता, या ठिकाणी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर असणारा यॉर्कर देखील पाहायला मिळाला होता। प्रामुख्याने आपण पाहिलं तर स्टंप टू स्टंप बॉलिंग अटॅक असताना ज्यावेळेस यॉर्कर येतो त्यावेळेस मैदानावरती हेलिकॉप्टर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। धावफलकावरती धावसंख्या एका षटकानंतर 13 धावा धावफलकावरती आल्यात, ज्याच्या बॅटमधून तब्बल 12 धावा आल्या। 4 चेंडूंचा सामना त्यांनी केला। दुसऱ्या बाजूने पंकज उभा आहे, मात्र त्यांनी केवळ 2 चेंडूंचा सामना करत आतापर्यंत 1 धाव धावफलकावरती अर्जित केली आहे। अजूनही सामन्यामध्ये टर्न्स पाहायला मिळतील, अप्स अँड डाऊन्स आहेत। प्रामुख्याने गावदेवी गोंधळपाडा संघाची बॉलिंग लाईनअप आपण पाहिली तर गोलंदाजीमध्ये बदलाव होईल। आज आपण पाहतोय अमित पुजारी हा मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय। प्रामुख्याने जर आपण विचार केला ना तर हे जे खेळाडू जे गोलंदाजी करताना आज आपल्याला पाहायला मिळतात ते डे क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला सुरुवातीला पाहायला मिळत नाहीत।
आज आपण विचार केला तर सॉफ्ट क्रिकेट जर आपण पाहिलं तर हे चेंडू आहेत काही वेगळे आहेत. सुरुवातीला डे क्रिकेटमध्ये असणारे चेंडू निव्या कंपनीचे असतात. पूर्णतः हलक्या चेंडूचा सराव या दोन खेळाडूंनी जरूर केला आहे. म्हणून आज अमित पुजारीने त्याबरोबरने पहिलं षटक ज्या गोलंदाजांनी हाताळलं तो म्हणजेच भाई शेडगे आपल्याला गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळाला. जे व्ह्यू आपण पाहतोय स्टंपच्या पाठीमागे असणारा अँगल सुद्धा tenniscricket.in सर्व कव्हर करतोय. या वेळचा चेंडू ओहो क्या बात आहे. अत्यंत चांगला चेंडू पडल्यानंतर अँगल करत बाहेर निघाला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजी करणारा रोनित ज्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतोय चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क सुद्धा नव्हता आणि हे षटक अत्यंत महत्त्वाचं असेल. त्या ठिकाणी अमित पुजारी गोलंदाजी करतोय. यावेळच्या चेंडूवरती ट्रॅप सेट केलाय. हे जाळं फेकलंय आणि अभिमन्यू जसा चक्रव्यूहामध्ये अडकावा त्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. रोनित नाकवा बॅक टू द पवेलियन. धन्यवाद यश. गावदेवी गोंधळपाडा हा संघ काही काळापूर्वी फक्त बॉक्स क्रिकेटमध्ये ओळखला जात होता, परंतु त्यांनी बदलत्या काळानुसार एक आपल्या टीममध्ये बदलाव केला. जरूर आपण म्हटलं त्या पद्धतीनं क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी करणारा संघ म्हणून गावदेवी गोंधळपाडाकडे नेहमी पाहिलं जातं. मग ते दहीहंडी क्षेत्र असेल मग कबड्डी असेल त्या दरम्यान हा चेंडूवरती सुद्धा असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल, मात्र क्रिकेटमध्ये सुद्धा या बऱ्याच वेळेस आपण या मोमेंट अनुभवतो आणि मैदानावरतून फलंदाजाला परतावं लागेल. त्या ठिकाणी डीप मिड विकेट स्थित आहे. अमित पुजारीचं मी कौतुक करेन. बॅक टू बॅक विकेट्स त्याला मिळत आहेत. ट्रॅप सेट केलेत आणि ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. काय सांगाल? गावदेवी गोंधळपाडा शक्यतो बॉक्स क्रिकेटमध्ये जास्त फेमस होता, परंतु थोडंसं आपल्यामध्ये संघामध्ये बदल करून त्यांनी ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपलं एक नाव निर्माण केलेलं आहे. अमित पुजारी बॉक्स क्रिकेटमध्ये एक फेमस खेळाडू म्हणून ओळखला जात होता. जरूर या तुमच्या विधानाला मी या ठिकाणी अनुमोदन देतोय, कारण आपण पाहिलं की आज अमित पुजारी ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हलक्या चेंडूचा सराव त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीनं केलाय आणि आपण म्हटल्याप्रमाणेच गावदेवी गोंधळपाडा या संघानं आज करून दाखवलंय. मग ते दहीहंडी क्षेत्र असेल मग ती कबड्डी असेल, मी क्रिकेटबद्दल सुद्धा बोलतोय. अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स आहे. एकजूट गावाची फार महत्त्वाची असते. एकात्मिक संघटन करणं हे फार महत्त्वाची बाब आहे. यावेळेस मात्र सोडणार नाही. चेंडूवरती पिकअप शॉट, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर डीप काऊ करणं, सीमा रेषा पार येतोय. धमाका ब्लास्ट षटकार. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटने काट टाकले असे मी नक्की म्हणेन, कारण बरेच स्ट्रोक आले ज्याच्यामध्ये असणारा पिकअप स्ट्रोक आपण या ठिकाणी पाहिला. सोडे सरसावत मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजांना फार कमी प्रमाणामध्ये विकेट मिळतात या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आशिष नाकवा यांच्या माध्यमातून धन्यवाद सर. आपण पाहतो धावफलकावरती डॉट सुद्धा आलाय. षटक क्रमांक दुसरं अमित पुजारीचं, ज्या माध्यमातून 2 विकेट आल्या होत्या त्यानंतर एक षटकार जरूर आलाय, मात्र कोणताही मोठा बदलाव नाहीये. 19 धावसंख्या धावफलकावरती 2 विकेट्स गमावलेले आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असणारा गोलंदाज अमित पुजारी. तिकडून आवाज येते, आवाज कमी करा. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो. 2 षटकांनंतर धावफलकावरती 20 धावा, 24 लॉस ऑफ 2 विकेट्स.
जरूर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय करणार आहे आणि 2 विजय मिळवणारा प्रफुल्ल बानकर यांनी स्पॉन्सरशिप केलेला अजय मल्हार अलिबाग तो उद्या सुपर 4 मधून आलेल्या संघासोबत खेळणार आहे. त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये आपण मुंबईमधील तारे सितारे पूर्णतः महाराष्ट्रभर खेळणारे खेळाडू व्यावसायिक क्रिकेटर यांचे मांदियाळी उद्या आपण पाहणार आहोत. त्यामुळे क्रिकेट म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांची बऱ्याच प्रेक्षकांची ही गर्दी जी दर्दी प्रेक्षक आहेत ते शेवटपर्यंत थांबतील हे सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. बऱ्याचदा आपण या गोष्टी अनुभवतो सकाळपर्यंत असणारे प्रेक्षक हेच खरे क्रिकेटचे चाहते असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने आपण नेहमी म्हणतो उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे असं सर्वात मोठं विधान सर्वात मोठ्या व्यक्तीकडनं आलं होतं आणि अजूनही प्रेक्षकांची गर्दी आहे. खेळाडू आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी थांबलेत. संघाचा पाठबळ फार मोठा आहे. जर संघाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहणार नाहीत तर मात्र संघ पुढे जाऊ शकत नाही. काहीकांच्या मनामध्ये मनस्थिती असते की आम्ही 11 खेळतोय म्हणजे आमचा संघ पुढे चाललाय, मात्र असं कधीच नाही आहे. यावेळेसच्या चेंडूनंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली थांबलाय. आपण जर पाहिलं ना तर तुमच्या पाठीमागे असणारा तुमचा जो 12वा खेळाडू तुमचं नाव सांगण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये आला तो खेळाडू त्यानंतर पूर्णतः तुमची बॅट आणि गाठ सांभाळणार तो खेळाडू सुद्धा तुमच्या टीमचा मेंबर आहे. यानंतर सुद्धा सबमरीन डिलिव्हरी या सिमेंटच्या पाट्या विकेटवरती आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू खाली थांबतोय काही वेळा उसळतोय. मात्र आतापर्यंतचा खेळ आपण पाहिला आपण पाहतो यापुढील होणारा सामना उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे विरुद्ध फैजी पुरस्कृत अलाजीज अलिबाग. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हा इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे. नक्कीच आगरसुरे विरुद्ध अलाजीज अलिबाग. धन्यवाद. नक्कीच उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे आणि फैजी 11 पुरस्कृत अलाजीज अलिबाग. अलाजीज अलिबाग संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे संघ आपला नक्कीच कर्णधार पाठवायचा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे. धन्यवाद. जर आपण पाहिलं तर विकेट मैदानावरती मिळत आहेत. कारण एका बाजूने जर विचार केला तर गावठी गोंधळपाडा संघाचे हे 11 खेळाडू मैदानावरती आज त्यांनी उतरवलेत. एक वेगळ्या माइंडसेटनी ते आज आलेत आणि फ्लडलाईट क्रिकेट ही स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये अशा अपकमिंग्स आहेत. मग उद्या आपण पाहणार आहोत PNP चषकाचं ऑप्शन. त्यानंतर ही स्पर्धा 17 तारखेपासून आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर अलिबाग प्रीमियर लीग मोस्ट अवेटेड टुर्नामेंट सुद्धा येते. त्यानंतर आमदार यांनी स्पॉन्सरशिप दिलेली प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अलिबागकरांचा हा खेळ हा सर्वदूर पसरण्याचं काम केलंय. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर आणखीन एक सर्वात मोठी स्पर्धा जी नवगाववासियांनी जरूर भरवते. ऑल इंडियामध्ये जर आपण विचार केला तर महाशिवरात्री चषक ज्यामध्ये तुम्हाला आयकॉन खेळाडू जे खूप लांबवरून येत असतात हे नक्की तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे अशा मोस्ट अवेटेड टुर्नामेंट क्रिकेटसाठी येणार आहेत आणि या प्रेक्षकांना सुद्धा मी सूचित करतो तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी या आणि क्रिकेट या खेळाचा निखळ आनंद तुम्ही लुटा. होत मॅचकडे ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होतोय अल्पेश. यावेळेस मात्र अल्पेश बावकरच्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू आलाय. फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. पन्नास विकेट्स या ठिकाणी नोंदवले गेलेत आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून. त्यामधील असणारा 7वा क्लीन बोल्ड या ठिकाणी आपण पाहतोय आणि फलंदाजाला परतावं लागेल या ठिकाणी माघारी. कारण संघ जर आपण पाहिला तर सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाची जर अवस्था आपण पाहिली तर थोडीशी डगमगीत जरूर आहे. मात्र सुरुवात जरूर करावी लागेल. तुम्ही ठरवतो तुम्ही सुरुवात कुठूनही करू शकताय. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा जर आपण पाहिला तर आजच्या षटकामध्ये होता तो म्हणजेच अभित पुजारी. मात्र या षटकामध्ये अल्पेश बावकरला आपण पाहतोय तो सुद्धा ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. गेल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर हॅट्रिक महेश पाटील म्हणजेच BCC आगरसुरे संघाचा तो अष्टपैलू खेळाडू त्याच्या नावावरती रजनी क्रिकेटची पहिली हॅट्रिक आहे. या रात्रीमधील जरूर जे म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं
अगदी हातामध्ये हा चेंडू होता, एजंट टेकन असं मी म्हणणारच होतो. मात्र त्याबरोबरीने पाठीमागे आपण पाहतो जो खेळाडू उभा आहे, विकेट किपर ही भूमिका फार महत्वाची. विनायक गावडेला आपण पाहतोय, पण विनायक कडून यापेक्षा नक्कीच नसते, कारण विनायक हा अलिबाग क्रिकेटमध्ये सर्वात जुना आणि जाणता खेळाडू, सिनियर मोस्ट खेळाडू त्यांच्या संघामध्ये आपण पाहतो. बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय, मग याच्या फलंदाजी ही नक्कीच एका वेगळ्या लेवलची आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहतोय जय मल्हार अलिबाग संघ वैभव कांबळी या ठिकाणी अत्यंत खुश आहेत. असे असंख्य खेळाडू अजून सुद्धा या मैदानावरतून गेले नाही आहेत. ते म्हणतात ना की प्रत्येक संघाचा खेळ हा पाहता आला पाहिजे, त्यामधून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी शिकता येतं. तुम्ही मॅच खेळायचा असेल ना तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं आधी येऊन त्यांचा खेळ बघा, त्यामुळे तुम्हाला समजेल. प्लस अँड मायनस पॉईंट्स हे प्रत्येक वेळेस आपण केलं पाहिजे, नाहीतर आपण मॅच 5 मिनिटं चालू व्हायच्या आधी या मैदानावरती येतो आणि बऱ्याचदा त्यामुळेच डिसएडव्हान्टेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक षटकारासाठी पारदर्शक आहे ते म्हणजेच आशिष नाखवा यांच्या माध्यमातून षटकारांची जरूर आवश्यकता त्यांना आहे. यावेळेस 6 फटका चेंडूवरती प्रहार आणि डीप मिड विकेट स्कोरलेसच्या मधोमध क्षेत्ररक्षक उभा आहे, परतावं लागेल फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन, अनदर विकेट गोज डाऊन. या सामन्यामधील आपण चित्र पाहत आहात. सन्मान्य कपिलजी अनबवणे यांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य आयोजक कपिल अनबवणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वळत मॅचकडे यावेळेस या चेंडूवरती चेंडू बॅटची कडा जरूर घेतोय. पूर्णतः बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र आहे, त्यानंतर आपण गली क्षेत्र पाहतोय, थर्डमॅन पाहतोय. त्या ठिकाणी केवळ तुम्हाला एक धाव मिळेल, कारण सामन्यामध्ये गरज आहे ती धावसंख्येची. 22 धावा धावफलकावरती, 22 रन्स, 5 विकेट धावफलकावरती गेलेल्या पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहात 22 धावा धावफलकावरती अर्जित केल्यात आणि 5 विकेट सुद्धा या ठिकाणी मिळवल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये आपण पाहता 3.3 षटकं मैदानावरती आलेत आणि अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे, ज्या माध्यमातून असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आपण पाहतोय, तो म्हणजेच नयन निरगुडे. याच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल, कारण मारावं लागेल, या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल, या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांवरती हल्लाबोल चढवावा लागेल, षटकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे. बरेच षटकार आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये त्या स्पर्धा. यावेळेस मात्र माझ्या शब्दांना या ठिकाणी जरूर नाव येण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धावफलकावरती मिळेल केवळ धाव. 23 धावा धावफलकावरती आल्या. 23 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेले आपण धावा पाहतोय. षटकामधील काही चेंडू येणं बाकी आहेत आणि त्याबरोबरीने आपण पाहतोय ही स्पर्धा. डीप स्क्वेअर लेग तैनात आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर 23 धावसंख्येवरती 5, 24 धावसंख्येवरती 5 फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेले आपण पाहतोय आणि केवळ एका चेंडू येणं बाकी असेल. एक षटकार जर आला तर मात्र एक चांगली मॅच बनू शकेल, असं मी नक्की या ठिकाणी त्यांना सूचित करेन. ज्यावेळेस मात्र चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये, यानंतरचा सामना तर आपण त्यांना अनाउन्स करूयात.
सन्मान्य उमेशजी मात्र पुरस्कृत BCC आगरसुरे हा संघ या ठिकाणी त्यांचे कर्णधार उपस्थित होत आहेत आणि बरोबरीने आपण त्या दुसऱ्या संघाला सुद्धा या ठिकाणी इन्व्हाइट करूयात. फैजी पुरस्कृत अल अझीज अलिबाग. तर हे 2 षटकार लगावले गेले आणि त्यानंतर हे पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचले. आपण पाहतोय अल अझीज अलिबाग फैजी पुरस्कृत अल अझीज अलिबाग विपक्ष उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे. दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे विरुद्ध फैजी पुरस्कृत अल अझीज अलिबाग. कपिल अनुभवणे आपण आपल्या हस्ते टॉस करायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य आयोजक कपिल अनुभवणे यांच्या हाती नाणेफेकीचा कौल होतोय. नक्कीच कोणाचा कॉल असेल? नक्कीच अल अझीज संघाचा कॉल असेल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नक्कीच आगरसुरे संघ कौल जिंकले. आपला निर्णय नक्कीच आगरसुरे संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला जो काय निर्णय असेल तो ही मॅच संपल्या अंमलात आणायचा. तर नक्कीच मैदानात चालू असणारा सामना गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. नक्कीच या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र यश माबूकर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, जरूर आपण पाहता ही स्पर्धा ज्या माध्यमातून आपण हा क्रिकेटचा खेळ अनुभवतो रजनी क्रिकेटचा थरार आहे आणि त्या माध्यमातून प्रेक्षक सुद्धा जे अजून आम्हाला जोडले गेलेले आहेत त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करता. 2:42 झालीत. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला आपण सुरुवात करत आहोत. काही लिमिटेशन्स आहेत त्यामुळे आवाज हा थोडासा कमी असेल याची देखील दखल तुम्ही घ्या. सेकंड इनिंगच्या खेळाला आपण सुरुवात करत आहोत. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर त्याबरोबरने गावदेवी गोंधळपाडा असे 2 संघ मैदानावरती आहेत. मॅचला आपण सुरुवात करूयात. रोनित नाखवा गोलंदाजीच्या मोर्चावरती असेल आणि रोनित नाखवाची गोलंदाजी आपण पाहतो. रोनित नाखवाची फलंदाजी आपण पाहिली. गोलंदाजीच्या मोर्चावरती रोनित. यावेळेचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती सुद्धा धोका दिला. चेंडू बाउंड्रीच्या दिशेला जात होता. त्या दरम्यान आपण पाहतो शॉट मिड विकेटच्या या क्षेत्रावरून हा खेळाडू आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये आपण पाहिला बदलाव. पूर्णतः 1 धाव धावफलकावरती आली. ज्या ठिकाणी टार्गेट अचीव करायचं आहे धावा फार कमी बनल्यात. प्रामुख्याने आपण पाहतोय 25 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं सुरू केलं गेले आणि रितेशच्या गोलंदाजीवरती 1 धाव धावफलकावरती आलेली आपण पाहतोय. करा कमी करा
धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 1 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू केलं गेलंय. पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अर्जित केलेल्या आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना आपण जर विचार केला तर रोनित नाकवा आहे आणि रितेश जाधव याला आपण पाहतोय जो मैदानावरती आहे. तुझ्या बॅटमधून आपण मोठे मोठे फटके नेहमी पाहतो. एक आक्रमक खेळाडू म्हणून अशी ओळख आहे. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर लेगस्टिकच्या या बाहेर गेलेला पाहायला मिळत आहे. चेंडू पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला की धावफलकावरती या धावसंख्येमध्ये बदलाव होईल आणि 3 धावा या धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये जरूर आपण विचार केला तर एक सावध पवित्रा त्याने आजमावला. 25 धावा करायच्या असताना आपण प्रामुख्याने पाहिलं रितेश जाधवने मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेग आपण डायऱ्यामध्ये पाहतोय. 38 दरम्यान खेळाडू उभा आहे. त्यानंतर मात्र धावफलकाचा जर आपण विचार केला तर 4 धावा धावफलकावरती आल्यात. 4 रन्स. येणाऱ्या 20 चेंडूवरती 21 धावांची ही रिक्वायरमेंट या ठिकाणी पूर्ण करावी लागेल. ही रिक्वायरमेंट पूर्ण केली जाणार का या सुद्धा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू या षटकामधील बाकी आहेत. गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा गोलंदाज रोनित नाकवाची ही गोलंदाजी ज्याला ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी पाठवलेलं पाहतोय आपण. आणि गोलंदाज रोनित ज्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी करतोय यावेळेस पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण 38च्या दरम्यान पाहायला मिळतंय. आणि धावफलकावरती मात्र राहुलने 3 चेंडू फेस करत असताना एकदा धावफलकावरती अर्जित केली. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला रोनितचं सुरू आहे. 1 चेंडू बाकी. 1 टू गो अशा इशाऱ्याने यावेळेस मात्र राहुल पेडणेकर बिग हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा तितका संपर्क मोठा नव्हता. बॅटची कडा घेतली होती. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेला गेला आणि पूर्णतः मिसच झाला होता. षटक क्रमांक पहिलं संपले. 5 धावा आल्या ज्या ठिकाणी 25 धावा अगदी सहज होतील असे प्रेडिक्शन बऱ्याच खेळाडूंनी केले असतील, बऱ्याच प्रेक्षकांनी केले असतील. मात्र त्याच मैदानावरती पहिल्या षटकामध्ये 5 धावा बनल्यात. अजूनही 3 षटकं येणं बाकी. 3 षटकांमध्ये 20 धावा धावफलकावरती येणं गरजेचं. करंट रन रेट आपण पाहतोय 5 आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण विचार केला तर 6.67 या ठिकाणी तुम्हाला टॅली करावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये धावा येणं, धावा बनवणं आणि धावांचा हा डोंगर पार करणं देखील महत्त्वाचं असेल. प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. आणि राहुल पेडणेकर याचा जर विकेट मैदानावरती घेतला तर मात्र आशिष नाकवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. याची देखील दखल या गोलंदाजाने घ्यायचं आहे. पहिलं षटक पूर्ण झाले. 5 धावा धावफलकावरती. यावेळेचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 9+6 वेस्ट साईडच्या वरती हा चेंडू होता. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आलाय की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर असेल. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. हा धमाका आपण मैदानावरती पाहिला. षटकार यावेळेस मात्र आणखीन एक लॉफ्टेड फटका फ्रीच्या चेंडूवरती आलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. आता मात्र आपण पाहिलं, मी म्हटलं होतं की अशाच फटक्यांसाठी ओळखला जातो तो म्हणजेच फलंदाज रितेश जाधव. रितेशच्या बॅटमधून आलेले फटके आपण पाहतोय. आतापर्यंत बॅक टू बॅक 6 आणि पूर्णतः आपल्या संघाला विजयाच्या रेषेपर्यंत नेण्याचं काम आज तो करतोय. रितेश जाधव त्याच्या बॅटमधून आणखीन एक प्रहार मारण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट असं आपण म्हणूयात. अत्यंत विलोभनीय ही कॅच आपण पाहिली. अमेझिंग, ट्रिमॅन्डस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, वन ऑफ द बेस्ट कॅच. रितेश जाधव मैदानावरतून परतत असताना पाहायला मिळेल. गावदेवी गोंधळपाडा संघाचा हा खेळाडू अत्यंत चांगला आणि गुणी खेळाडू आपण पाहत आहोत. या कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. अनिकेतजी खोत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आमच्यापर्यंत आलंय आणि ते कॅच घेतल्या त्या खेळाडूला म्हणजेच आदेश पाटील याला आम्ही देणार आहोत ॲट द एंड ऑफ द मॅच. आता मात्र आपण पाहतो रुपेश बावकरला या ठिकाणी पाठवलं गेलं. रुपेश बावकरची असणारी खेळण्याची वृत्ती. रुपेश बावकर सुद्धा बॅक इन फॉर्म
आपण पाहिलं यंदाच्या वर्षी रुपेशच्या बॅटमधून सुद्धा मोठे मोठे फटके आपण पाहिलेत. त्यामुळे दळणेसर जर आपण विचार केला मॅचचा तर सामन्यामध्ये 18 धावा आल्यात. चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, केवळ 1 धाव मिळेल. 19 धावा धावफलकावरती आल्यात. आणि आता मात्र जर आपण विचार केला या सामन्याच्या दृष्टिकोनातून 6 धावांची रिक्वायरमेंट आणि 15 चेंडू बाकी आहेत. त्यामुळे जर आपण सामना पाहिला तर मात्र या द्वंद्वामध्ये कुठेतरी गावठी गोंधळपाडा 1 लेवल अप, 1 पाऊल पुढे मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र यासाठी विकेटचं अपील मैदानावरती केलंय. रुपेश बावकरला परतावं लागेल. या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद, रुपेश मैदानाच्या बाहेर. वळूयात मॅचकडे. यावेळेस पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त करणारा हा चेंडू तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता. या ठिकाणी आमचे टीम मेंबर्स आहेत ते तुम्हाला ऍक्शन रिप्ले दाखवतील काय चेंडू डिलिव्हर्ड केलाय. विनायक गावडेला या ठिकाणी पूर्णतः नेस्त नाबूद करणारा हा चेंडू, यष्टी उद्ध्वस्त करणारा चेंडू आपण पाहतोय. प्रामुख्यानं धावा कमी आहे तरी सुद्धा हार मानायला तयार नाहीयेत. विकेट घेणार आणि त्यानंतर मात्र स्पर्धा पूर्णतः विनायक गावडेला परतावं लागेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय 14 चेंडूवरती 6 धावांची रिक्वायरमेंट असताना विनायक गावडे हा मैदानावरतून परतला सुद्धा मित्रांनो. त्यामुळे जर आपण सामन्याचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती बनल्या. 3 विकेट्स या ठिकाणी गमावलेल्या आपण पाहतोय. पंकज नाखवा काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी करून दाखवतोय. प्रत्येक चेंडूवरती आपल्या संघाला कशा पद्धतीनं कमबॅक करता येईल हा कमबॅक प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून बऱ्याचदा आपण पाहिला. बरेच खेळाडू इंजुरी होऊन सुद्धा मैदानावरती परतले, त्यांनी तो चांगला खेळ दर्शवला. यावेळेचा क्लासिकल कवड्याचा फटका चेंडू येतो डीपेक्षा कव्हर रिजनला. चेंडू जाईल बाउंड लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार येतोय. शोकार 2 धावांची अजूनही रिक्वायरमेंट आहे मित्रांनो. 2 धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. या 2 धावा धावफलकावरती आल्या तर मात्र या ठिकाणी विजय होऊ शकेल, तो म्हणजे संघ गावदेवी गोंधळपाडा. कारण आतापर्यंत एक चांगला आणि सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यानंतर एका बाजूला राहुल पेडणेकर असेल, त्यानंतर रितेश जाधवची ती सक्षमी खेळी आपण पाहिली. त्याबरोबर 23 धावा बनलेल्या आपण पाहतोय. 2 धावांची केवळ गरज असेल. यानंतर दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. आपला जो सामना आहे मग फैजी पुरस्कृत अल अजीज अलिबाग विरुद्ध उमेश मात्रे पुरस्कृत बिंदास क्रिकेट क्लब अग्रसुरी यानंतरची मॅच आपण तयार राहायचं आहे. 23 धावा धावफलकावरती बनल्या. 23 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर वरती टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ द लेंथ या ठिकाणी आपण पाहतो. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेला. संकेत बोले या मॅचचे ऑफिशियल. त्यानंतर आपण पाहतोय पुरुषोत्तमजी भगत आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक अत्यंत सक्षम पंचांची भूमिका कशा पद्धतीने असावी हे देखील दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. पुढ्यात मॅचकडे पुन्हा एकदा यावेळेचा फटका फसला. चेंडू बराच काळ दीर्घकाळ हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप केला. ज्या ठिकाणी आधीच जर आपण विचार केला तर या 2 धावांची रिक्वायरमेंट असताना धावा धावफलकावरती पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावरती आल्या आपण पाहतोय. आणि या सामन्यामध्ये विजयी झाला तो म्हणजेच गावदेवी गोंधळपाडा संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन. त्यांना असतील या पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा. आणि धावफलकावरती असणारी धावसंख्या
विकेट्स ज्याने ज्याने प्राप्त केला त्यांच्यासाठी आशिष नाखवा यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक होतं. तर त्यांना हे पारितोषिक आम्ही देत आहोत. पंकज नाखवा यांना तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक जे कॅचसाठी आदेशसाठी होतं. आणि त्यानंतर मात्र यावेळेस मात्र आपण ते पारितोषिक देत आहोत. तर विनंती करतोय धन्यवाद. तर अमित पुजारी यांनी त्यांनाही पारितोषिक देतात. पहिल्या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक होतं. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा अमित पुजारी 7 धावा आणि 2 विकेट्स त्याने मिळवल्या. त्यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे. थँक्यू सो मच. आपण ही स्पर्धा पाहत आहे. ₹200 रुपयांचं पारितोषिक हे तुम्हाला आज मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मी ॲथलीट ऋतुराज पाटील याला मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी त्याला प्रेझेंट करायची आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे एक